विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची आषाढी वारीला आता करमाळामध्ये येऊन पोहोचलेली आहे. खरं तर सकल मराठा समाजाच्या परिवाराच्या वतीनं या वारीसाठी खरं तर एक टीम जी ती या ठिकाणी सेवा पुरवत असते. आरोग्य सेवासाठी हे संपूर्ण टीम जी सकल मराठा परिवाराची ती तत्पर असते. खरं तर आताच एक वारीतनं एक पेशंट जे ते त्यांनी ॲम्ब्युलन्स मध्ये आणून या ठिकाणी दवाखान्यात त्यांच्या उपचारासाठी त्यांना पोहोचवलेलं आहे. ही जी टीम आहे ही खरं तर वर्षभर कार्यरत असते. मात्र दिंडी किंवा पंढरपूरची वारी असेल त्या ठिकाणी त्यांची सेवा जी ती तत्परतेने पोहोचत असते. काय नेमकं प्रयोजन होतं आणि कशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत ही सेवा पोहोचवतो? आता आम्ही दरवर्षी आषाढी वाऱ्यामध्ये दरवर्षी मोफत मेडिकल सेवा आपण पुरवत असतो. त्याच्यामध्ये डॉक्टरांची टीम असते, मेडिकलचा स्टाफ असतो. त्याच्यामध्ये आपण गोळ्या औषध पूर्णपणे वारीतील लोकांसाठी पूर्णपणे फ्रीमध्ये सेवा आपली असते. आज अशीच घटना आपण इथे करमाळ्यामध्ये आज कॅम्प लावलेला असताना एक बाबाला अचानक त्रास चालू झाला. त्यानंतर आपण तिथं आपल्याकडे ॲम्ब्युलन्सची सुविधा असल्यामुळे आपण त्यांना इथं तत्पर लगेच इथं शासकीय रुग्णालयामध्ये आपण त्यांना आणून उपचार चालू केलेले आहेत. तसंच आपले जे काही वर्षभरातील कामं आहेत, हॉस्पिटल रिलेटेड किंवा मेडिकल रिलेटेड आपले भरपूर कामं वर्षभरामध्ये चालतात. त्यामध्ये अनेक रुग्णांना आपण मोफत उपचार विविध सरकारी योजनांमध्ये आपल्याला कसं उपचार देता येतील याकडे आपला प्रयत्न असतो. खरं तर रुग्णांसाठी तत्पर सेवा असते. सकल मराठा परिवार कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होत असतो? आता रुग्णांचं तर जसं अभिजित सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या माध्यमातून ऑपरेशन वगैरे असतील ते मोफत करून देण्याचा प्रयत्न करतो. या व्यतिरिक्त वर्षभर आपले विविध उपक्रम चालू असतात. जसं आपल्या नाशिकमध्ये झाडांची भिशी नावाचा एक उपक्रम आहे, ज्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण करतो. झाडांची भिशी एक नवीन कन्सेप्ट आहे, संकल्पना. तर नाशिक टीम ती राबवते. त्यानंतर प्रत्येक दिवाळीमध्ये आपले जे महाराष्ट्राचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्यासाठी दीपोत्सव नावाचा कार्यक्रम केला जातो. म्हणजे ज्यांच्यामुळं आज आपल्या घरामध्ये देव आहेत त्यांच्यासाठी पहिला दिवा, दिवाळीचा पहिला दिवा, अशा प्रकारचा एक उपक्रम आहे. तो प्रत्येक जिल्ह्यात राबवला जातो महाराष्ट्रातल्या. आणि याच्या व्यतिरिक्त शिवजयंती असेल किंवा आपले विविध घटना असतील, जयंत्या पुण्यतिथी असतील, त्या निमित्ताने आपण ब्लड कॅम्प वगैरे राबवत असतो. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जिथं कुठं आपल्याला ब्लड बॅग लागेल पेशंटला, तर आपली एक डेडिकेटेड मेडिकल टीम आहे. त्या मेडिकल टीमला कोणी पण 24 तास कॉन्टॅक्ट करू शकतो. तर ती ब्लड बॅग ते फ्रीमध्ये उपलब्ध करून देतात. याच्या व्यतिरिक्त आपण बाहेरच्या राज्यात सुद्धा आपली टीम कार्यरत आहे. इतर राज्यात जे बाउंड्रीला लागून आहेत, कर्नाटक म्हणा किंवा वरती मध्य प्रदेश, गुजरात वगैरे, तिकडे पण आहे. आणि प्लस बाहेरच्या देशांमध्ये सौदी अरेबिया, मिडल ईस्टचे जे देश असतील तिकडे पण आपली टीम कार्य करते. महाराष्ट्राबरोबर इतर ठिकाणी देखील ही टीम जी हा परिवार जो आहे तो कार्यरत आहे. किती लोकांची टीम आहे आणि कशा पद्धतीने हे टीम जे ते कार्य करत असते? आमची टीम जी आहे ती प्रत्येक जिल्हा वाईज आणि गावावाईज डिवाइड झालेली आहे. तर ती टीम जी आहे आमची पूर्ण मेडिकल हेल्प असो किंवा तुम्हाला जॉब असो किंवा तुमचं पूर्ण जे मॅनेजमेंट जे आहे त्या पद्धतीने आमचं वर्क चालतं. आणि हे आमचं वर्क जे आहे ते आम्ही पूर्ण असं ग्रुप डिस्कशन करून आम्ही जे आहे ते आमचं वर्क पूर्ण ग्राउंड लेवलपासून तर हाय लेवलपर्यंत पूर्ण आमचं वर्क चालतं. ज्यावेळेस आपण वारकऱ्यांची सेवा करतो किंवा वारकऱ्यांना अशा परिस्थितीमध्ये आपण हॉस्पिटलाइज करतो आणि त्यांची सेवा करत असतो, काय भावना असते? आमची जी सेवा जी करतो आम्ही एकदम मनभावी सेवा करतो. आणि वारकऱ्यांच्या सेवेमधनं आम्हाला वारकऱ्यांच्या रूपामध्ये आम्हाला पांडुरंगाचं साक्षात कधी दर्शन देऊन जाईल हे आम्ही काही सांगू शकतो नाही. त्यामुळे आम्हाला साक्षात वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आम्ही साक्षात पांडुरंगाची सेवा करतोय. खरं तर यांच्याकडनं रुग्णसेवा केली जाते. असं म्हटलं जातं रुग्णसेवा म्हणजे ईश्वर सेवा आणि वारकऱ्याची सेवा म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाची सेवा. कॅमेरामन तुषार डेप्रेसर, खुशाल पाटील, सोलापूर, करमाळा.